मार्गाचा 1 किलोमीटरचा खर्च 78 कोटीचा आहे, तर शक्तीपीठाचा अपेक्षित खर्च 107 कोटीचा आहे. म्हणजे हा त्याच्यापेक्षाही प्रचंड महागडा आहे. याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे. जवळपास 50,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. आणि म्हणून शक्तीपीठ जनतेच्या इच्छेच्या विरोधात लादणं हा मोहम्मद तुगलकी निर्णय ठरेल. आणि मोहम्मद तुगलकासारखं वागू नका फडणवीस साहेब. तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्यासारखं वागा, एवढंच माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. आम्ही रस्ता बनवणार आहोत, आम्ही रस्ता आम्हाला लादायचा नाहीये असं मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना आम्ही 5 पट भाव देतो आहे. अनेक गावांमध्ये सभा देखील झालेल्या आहेत आणि शेतकरी तयार आहेत. इथं शेतकरी जमीनच द्यायला तयार नाही तर तुम्ही देणारे कोण? 27,000 खातेदारांना तुम्ही भूमिहीन करायला निघालेला आहात. आणि ही सगळी पिकाऊ जमीन आहे, उपजाऊ जमीन आहे. आणि मग असं असताना शेतकऱ्याची इच्छा नसताना आणि सध्या या रस्त्याची गरज नसताना हा रस्ता नेमका तुम्ही कुणासाठी करताय या प्रश्नाचं उत्तर द्या. आज जेवढे शेतकरी आलेले आहेत त्याच्यात कितपत शेतकरी हा रस्ता व्हावा यासाठी थोड्या दिवसात येणार आहे असं फक्त येताना त्यांनी आपला 7-12 घेऊन यावा आणि त्यांच्या शेतातून रस्ता जातोय का हे आम्ही नकाशातनं